स्नेहालय संस्थेतर्फे 2025 पासून कुठल्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या भारतातील महिलेला स्नेहालय अग्निशिखा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। या वर्षीचा पुरस्कार कोल्हापूर येथील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या साहित्यिक सोनाली नवांगुळ यांना प्रदान करण्यात आला। स्नेहालय संस्था समस्याग्रस्त आणि अत्याचाररहित महिलांसाठी स्नेहाधार आणि बालभवन प्रकल्पाच्या माध्यमातून अहोरात्र कार्यरत आहे। महिलांसाठी कायदेशीर मदत, समुपदेशन, रोजगार, आधारघर अशा सेवा पुरवण्याचं आणि पुन्हा नव्या उभारीनं जगण्याची आशा निर्माण करण्याचं कार्य इथे होतं। नगरच्या 20 किलोमीटर क्षेत्रातील 10 गावांमध्ये स्नेहाधारतर्फे आधार गट स्थापन करण्यात आले आहेत। गाव पातळीवरील अत्याचारित महिलांना तात्काळ मदत करणे तसेच महिलांसाठी असणारे कायदे, हक्क, उपलब्ध सुविधा याबद्दल जागरूकता निर्माण करणं हे या आधार गटांचं कार्य आहे। या सर्वांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला। महिलांना पोलीस खातं हे करिअरसाठी महत्त्वाचं क्षेत्र आहे, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव यांनी केलं। महिला दिनाच्या पहिल्या सत्रात सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव यांना त्यांच्या भरोसा सेलमधील कार्यासाठी तसेच जनमानसात पोलिसांच्या कार्याबद्दल निर्माण केलेल्या जागरूकतेबद्दल गौरवण्यात आलं। स्नेहालयच्या सचिव डॉक्टर प्रीती भोंबे यांनी पूनम यांच्या मुलाखतीमधून त्यांचा जीवन प्रवास सर्वांपुढे मांडला। आपला पोलीस अधिकारी होण्याचा आव्हानात्मक प्रवास, महिलांना भरोसा सेलद्वारे केलेली मदत हे सर्व त्यांनी उलगडून सांगितलं। प्रत्येक शासकीय विभागात 30% जागा महिलांना राखीव आहेत। पोलीस खात्यात हा टप्पा गाठायचा असेल तर जास्तीत जास्त महिला मुलींनी पोलीस खात्यात आपलं करिअर करावं, असं आवाहन देखील त्यांनी केलं। तात्काळ प्रश्न विचारणं किंवा असं नाही, आम्ही त्यांना बसवतो, पाणी वगैरे देतो, धीर देतो आणि त्यांच्यासोबत जाऊन त्यांना त्यांच्या जे अडचण असेल, भांडणं असेल किंवा काय, मी स्वतः पण मॅडम त्यांच्यासोबत जाईल आणि त्यांचं जे प्रश्न आहे आम्ही ते सोडवण्याचा 100% प्रयत्न करतो। आतापर्यंत 30%चा आकडा तर आपण पार केलेला नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्या सपोर्टने मुली पोलीस खात्यामध्ये जातील। खरं म्हणजे काय आहे माहिती का, पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला फार वेगळा असतो आणि आपल्या घरातली आपली मुलगी जर समजा म्हटली की मला पोलीस व्हायचं आहे, तर आपण म्हणतो नाही नाही कसं काय पोलीस होणार तू, नाही का, तर आपणच तिला मागे ओढत असतो। तरी मी तुम्हाला सांगू इच्छिते की खरंच तुमच्या कोणी वाटत असेल मुली किंवा काय की त्यांना पोलीस खात्यामध्ये यायचं असेल तर त्यांना खरंच येऊ द्या, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहू द्या। खरं म्हणजे आपणच सपोर्ट केला नाही तर आपलं पुढचं ज्या मुली आहे किंवा महिला आहे त्या कोणत्याही खात्यामध्ये जाणार नाही। खरं म्हणजे मी सुद्धा आलेली आहे पोलीस खात्यामध्ये, तर मी माझ्या आईच्या सपोर्टमुळेच आलेले आहे, कारण की मी 11वीला असतानाच वडील माझे बेडवर होते, कारण की त्यांना पॅरालिसिस झालं होतं। माझ्या आईने मला समजा सपोर्ट केला नसता तर मी आज इथं नसते। म्हणून तुम्ही पण तुमच्या मुली बहिणी कोणी असेल तर त्यांना सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी, तेव्हाच ते पोलीस खात्यामध्ये येऊ शकतील आणि 30%चा टप्पा आपला पूर्ण होऊ शकेल। पहिल्या सत्राचं सूत्रसंचालन स्वाती रानडे यांनी केले। ॲडव्होकेट श्याम असावा यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले तर प्रवीण मुत्याल यांनी आभार मानले। पहिला स्नेहालय अग्निशिखा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी त्यांचा जीवन प्रवास विश्वस्त मानसी चंदगडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून उलगडला। त्याला एक घाणेरड्या आणि विकृत नजरेनं पाहिलं जायचं, तर त्यामुळं स्नेहालयच्या इतक्या महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मवर मला शिल्पानं हा महत्त्वाचा प्रश्न विचारणं, याच्यामुळे शिल्पासाठी टाळ्या वाजवा प्लीज। तर मगासचा जो विषय होता तो थोडासा पुढं वाढतो। अपंग माणसं असतात त्यांना सांभाळायला कधी कधी किंवा त्यांना सुधारण्यासाठी म्हणून कधी कधी आजूबाजूची गावातली नातेवाईक मंडळीनं त्यांचं लग्न करून टाकतात आणि अशा एखाद्या अपंग पुरुषासाठी, अपंग बाईचं लग्न ठरणं कठीण असतं, तिच्यासाठी तिला तिची जबाबदारी घेणं किंवा ती स्वतःची जबाबदारी घेऊन कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकते याबद्दल कुणाला विश्वास नसतो। त्यामुळं लग्न करायला बाई शरीरानं सुदृढ हवी, हातीपायी धड हवी, शक्यतो दिसायला नेटकी हवी आणि घराचा गाडा ओढणारी हवी, अशीच आणि मूल देणारी हवी, अशीच अपेक्षा असते। पण पुरुषांना या बाबतीत सुद्धा खूप फायदे आहेत। पुरुष अपंग झाला की त्याला मात्र एका सुदृढ बाईंनी लग्न केलेलं हवं असतं।
आणि त्याला मुली मिळतात, कुठची तरी कुटुंबानं कुचमलेली बाई, घरदार नटणारी बाई, अनाथ बाई किंवा उपासमार्गाची होतीये अशा बाईची मुलीची निवड करून मग लग्न केलं जातं आणि त्या बाईला, त्या शरीरानं सुदृढ असणाऱ्या बाईला तो जो कोणी अपंग पुरुष असेल त्याचं अपंगत्व ज्या प्रकारचं असेल, पॅराप्लेजिया असेल तर कदाचित जनरली जसा सेक्स केला जातो तसा सेक्स करता येणार नाही पुरुषाला, पण पोलिओ असेल, ऑटिझम असेल आणि कुठली डिसॅबिलिटी असेल तर त्यांना सेक्स नीट करता येतो. पण पुरुषांच्या बाबतीत अपंग असूनही जीवन सहज आणि सकारात्मक कसं जगावं याचा कानमंत्रच त्यांनी यावेळी दिला. अपंगत्व आणि लैंगिकता, समाजाचा दिव्यांग व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन, दिल्या जाणाऱ्या अल्प प्रमाणातील संधी अशा अनेक विषयांवर त्यांनी विस्तृत भाष्य केलं. दिव्यांग व्यक्तींना सहानुभूतीपेक्षा संधी देण्याची गरज आहे. त्यांना कुठलं काम उत्तम करता येऊ शकेल हे शोधून ती संधी दिल्यास त्याचं ते नक्की सोनं करू शकतात हे त्यांनी अधोरेखित केलं. दुसऱ्या सत्राचं प्रास्ताविक विश्वस्त मुग्धा शुक्रे यांनी केले तर आभार विश्वस्त वैशाली चोपडा यांनी मानले. फिरूनी नवी जन्मेनमी, स्त्रीच्या जीवनाचा सांगीतिक आविष्कार. कार्यक्रमाची सांगता आशीर्वाद संगीतायन यांनी सादर केलेल्या फिरूनी नवी जन्मेनमी या स्त्रीच्या आयुष्यातील टप्पे उलगडून दाखवणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमानं झाली. आपल्या सर्वांसाठीच स्नेहालय हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे आणि अनेक सामाजिक संस्था, कॉर्पोरेट जगत किंवा शासकीय अधिकारी यांच्यासाठी स्नेहालय हा एक कौतुकाचा विषय आहे. समस्त नगरकरांसाठी स्नेहालय ही आता नगरची एक ओळखच बनलेली आहे म्हणावं. अशा या स्नेहालयाची स्थापना 1989 साली डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी केली. सुरुवातीला लालबत्ती भागातील स्त्रिया आणि त्यांची मुले यांचं शिक्षण आणि आरोग्य यांच्या समस्या सोडवणे अशा आश्वासक पावलांनी स्नेहालयाच्या कामकाजाची सुरुवात झाली. परंतु जसजशा जीवनातील एक समस्यांचा सामना करावा लागला, एक समस्या पुढे येऊ लागल्या, तसतशा प्रत्येक टप्प्यावर नवनव्या प्रकल्पांची सुरुवात होत गेली. मग या सगळ्या लालबत्ती भागातील स्त्रियांसाठी काम करण्यासाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी इंग्लिश मीडियम शाळा उभारणे असो किंवा 90च्या दशकात जेव्हा एड्सचा राक्षस डोके वर काढत होता तेव्हा या स्त्रियांना संरक्षक साहित्य पुरवणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे असो किंवा एड्स बाधित रुग्णांवर उपचार करणे असो, यासाठी रिहॅब सेंटर किंवा केअरिंग हॉस्पिटल यासारख्या प्रकल्पांची सुरुवात झाली. त्यानंतर या मुलांना अधिकाधिक नवनव्या गोष्टी मिळत जाव्या, यामधून काही हे म्हणा तुम्ही बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्र किंवा बॅडमिंटन प्रशिक्षण असं सुरू झालं. त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी जसे काम चालू आहे त्याचप्रमाणे झोपडपट्टीतील आणि परिसरातील मुलांना शिक्षणाच्या नवनवीन विकसित होण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातून बालभवनची सुरुवात करण्यात आली. आपण फक्त या स्त्रियांना आधार देतो, पण जर कोणी अत्याचारित किंवा पीडित स्त्री वेळीच आपला आधार मागेल तर त्यावेळी आपण उपलब्ध असावे या दृष्टिकोनातून स्नेहाधार प्रकल्पाची सुरुवात झाली. आणि या सर्वाचं मूळ कशात असतं की आपल्याकडे विवाह हा खूप लवकर केला जातो. मुलीचं शिक्षण, मुलीने योग्य वयात येणं याकडे तेवढं पुरेसं लक्ष दिलं जात नाही. म्हणून मुळातच घाव घालावा या दृष्टीने बालविवाहाला प्रतिबंधित करावा हा यासाठी जोरकस प्रयत्न करणारा, एवढंच नव्हे तर जिल्ह्यातील हजारो बालविवाह थांबवणारा उडान प्रकल्प आपण हाती घेतला. या उडान प्रकल्पाची चर्चा गाव पातळीवरच नव्हे तर देश पातळीवर होत आहे, ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. उडान प्रकल्पाबरोबरच स्नेहाधार, त्यानंतर जे हे आहेत की जे मानसिक रुग्ण आहेत, बेवारस मानसिक रुग्ण आहेत, या रुग्णांसाठी उपचार आणि त्यांना आधार देणारी मानसग्राम, हिम्मतग्राम यासारखे अनेक प्रकल्प स्नेहालयाने सुरू केले. आणि या सर्व प्रकल्पांमध्ये स्त्रिया, त्यांचे आरोग्य आणि त्यांचे शिक्षण हे केंद्रस्थानी होते. अर्थातच ज्या संस्थेच्या केंद्रस्थानी महिला
केलाच हवा, करायलाच हवा. गेली अनेक दशके आपण स्नेहालयमध्ये महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करतो, परंतु यावर्षी तो अजूनही खास आहे. का खास आहे माहिती आहे तुम्हाला? तर या वर्षापासून आपण अग्निशिखा या जेव्हा मी मुघल मराठा हा इतिहास अभ्यास करत होते 20 वर्ष, तेव्हा त्यातल्या काही स्त्रिया मला अत्यंत आवडल्या. कोणत्या असाव्यात त्या स्त्रिया? एक होते आपले जिजाऊबाई साहेब ऑफकोर्स, आणि दुसरं कोण असेल? येसूबाई साहेब. तिसरं कोण असेल? औरंगजेबची बहीण जहानारा. आणि चौथं कोण असेल? तारा राणी. तुम्ही तारा राणींचं नाव ऐकलंय? कोण होते तारा राणी? तारा राणी हे छत्रपती शिवरायांच्या लहान मुलाच्या रामराजांच्या पत्नी, म्हणजे त्यांची सून होती ती. आता मी तारा राणींबद्दल एकच वाक्य सांगते. त्यांची कादंबरी मी आत्ता नुकतीच लिहून संपवली आहे, इंग्लिशमध्ये लिहिले आहे, त्याचं मराठी भाषांतर पण होईल. तर त्याच्यामध्ये ऐका ती काय म्हणते, एक संवाद सांगते मी त्या पुस्तकातला. ती येसूबाई त्यांना सांगते की मराठा बाईचं जीवन फार भयानक आहे. त्यांचे सगळे पुरुष युद्धावर जात असतात आणि ते केव्हा परत येतील का नाही याचं काहीही आपल्याला माहीत नसतं. तेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी येतील का ते स्वतः येतील. तर तारा राणींनी काय उत्तर दिलं असेल त्याला? 10 वर्षाच्या होत्या त्या. काय उत्तर दिलं असेल? घरी बसून चिंता करण्याच्या ऐवजी सगळ्या बायकांनीच बॅटलफील्डवर जावं, युद्धावर जावं. आणि त्या 25 वर्षाच्या वयाच्या असताना विधवा झाल्या होत्या. तेव्हा त्यांच्या पुढे 2च पर्याय उभे होते. एक तर विधवा म्हणून मानहानीचं, तेव्हा 300-400 वर्षापूर्वीचा काळ होता, मानहानीचं जीवन जगावं किंवा एका योद्ध्याचं जीवन जगावं. आणि त्यांनी 7 वर्ष योद्ध्याचं जीवन जगून मुघलांना कधीच विजय मिळू दिला नाही. तर त्यांचं ते चरित्र वाचताना मला फार म्हणजे ते मी आधीच लिहायला पाहिजे होतं असं वाटतं, कारण त्याच्यातनं मी खूप शिकत गेले. माझं एवढंच म्हणणं या महिला दिनाच्या दिवशी की आपलं एक स्वतःचं निरळ जग तयार करा. आपले आई वडील भाऊ पती मुलं यांच्यात फार गुंतून जाऊ नये. म्हणजे प्रत्येक स्त्रीला मी ह्याची बायको किंवा या प्रसिद्ध वडिलांची मी मुलगी किंवा या अत्यंत हुशार आणि पैसे मिळवणाऱ्या मुलाची मी आई याचा अभिमान बाळगण्याचं काही काम. आनंद कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. डॉक्टर रुपाली कुलकर्णी, सौ अमृता देशपांडे, सौ केतकी तांबोळी, इरा कुलकर्णी आणि डॉक्टर अभिजित कुलकर्णी यांनी गीते सादर केली. कार्यक्रमाला साथसंगत तबला आणि ढोलक श्री अजित गुंदेचा, सिंथेसायझर सत्यजित सराफ, ऑक्टोपॅड श्रीकांत गडकरी आणि संवादिनी केदार तांबोळी यांनी दिली. सर्व कलाकारांचे आभार रमा गुजर यांनी मानले. याच कार्यक्रमात नुकतेच आफ्रिकेतील किलीमांजारो हे अतिशय अवघड शिखर वयाच्या 57व्या वर्षी 26 जानेवारी 2025 रोजी सर करणाऱ्या तरुण आणि तडफदार शेवगाव येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर मनीषा लड्ढा यांचा देखील सत्कार विश्वस्त रुपाली मुनोत आणि अनघा बंदिष्टी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहालय विश्वस्त मंडळ, सर्व संचालक, प्रकल्प व्यवस्थापक आणि स्नेहालय प्रकल्पातील कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. तर भारतात हा जर मधला काळ सोडला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने महिलांकरता सन्मान, महिला प्रत्येक पदावर एक मोठी जबाबदारी स्वीकारून काम करत होत्या. म्हणजे बऱ्याचदा मी म्हणतो की मला आठवण येते सीता स्वयंवरची. म्हणजे आपण जर म्हटलं तर त्यावेळेस सीतेला सुद्धा आपला पती निवडायचा चॉईस होता. हा हक्काधिकार मला वाटतं फक्त भारतातच होता की त्यावेळेस सुद्धा महिलांना इतका मान सन्मान दिला जात होता.
की स्वतःचा पती निवडण्याचा अधिकार इतक्या वर्षांपूर्वी भारताच्या संस्कृतीत होता, भारताचा तो इतिहास आहे. मधल्या काळातलं जे झालं ते झालं, पण मला वाटतं आता सर्व लाडकी बहिणा आहेत या ठिकाणी, तर या लाडकी बहिणांकरता आपण आज जो स्नेहालय परिवाराने कार्यक्रम घेतलाय, आपण या ठिकाणी सुरुवातला 3 सत्रात आजचा कार्यक्रम आहे. पहिल्या सत्रात या ठिकाणी आपण सन्माननीय API पूनम श्रीवास्तव मॅडम यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यानंतरचं जे दुसरं सत्र आहे तर ज्येष्ठ साहित्यिका सोनाली नवांगुळ ताई यांच्याशी आपला संवाद होणार आहे. आणि त्यानंतरच्या तिसऱ्या सत्रात जसा मागच्या वर्षी आपला एक चांगला सांस्कृतिक करमणुकीचा कार्यक्रम झाला होता, त्याप्रमाणे या ठिकाणी एक आपल्याकरता संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मला या ठिकाणी फार आनंद होतोय की जरी आज मॅडम आपण वुमन्स डे साजरा करत असेल, पण स्नेहालयची ही भावधारा आहे आणि स्नेहालयाने जे काम सुरू केलेलं आहे ते यासाठीच आहे की आपल्या सर्व भगिनींना सन्मानाने जगण्याचे हक्काधिकार प्रदान झाले पाहिजे. वुमन्स डे हा केवळ आज 8 मार्च पुरता मर्यादित न राहता स्नेहालय परिवाराकरता 365 दिवस आमच्याकरता वुमन्स डे असतो. तर त्यामुळे मला वाटतं सर्वत्र याच पद्धतीने या दिवसाचे साजरीकरण झालं पाहिजे. महिला दिनाच्या या विशेष कार्यक्रमाची तयारी बऱ्याच दिवसापासून सुरू होती. यंदाचा महिला दिवस हा एकदम खास ठरला, कारण सोनालीताई यांना आपण हा पुरस्कार जो अग्निशिखा या नावाचा पुरस्कार आपण खूप छान हातांनी गौरवित केला आहे आणि त्या त्याच्या मानकरी ठरल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. त्या इथे आल्या, आमचा स्नेहालयाचा सन्मान राखून त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारून इथे आल्या, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. त्यांचा जीवन प्रवास ऐकून खरोखरच आम्ही समृद्ध झालो आणि तुम्ही मांडलेले सगळे अनुभव अगदी मनाला स्पर्शून गेले. प्रत्येक क्षण खूप छान वाटत होता, अगदी मंत्रमुग्ध करणारा होता आणि तुमचं हे मार्गदर्शन स्नेहालयासाठी खूप खूप मोलाचं आहे. आम्ही ते नेहमी लक्षात ठेवू. थँक्यू सो मच. मेधाताईंनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला गौरवले, ताईंना गौरवले, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार. मानसीताई म्हणजेच आपल्या शिल्पा चंदगडकर ताई यांनी आपल्या नेमक्या आणि प्रभावशाली शैलीतून घेतलेली मुलाखत अत्यंत सुंदर होती. त्यांच्या या कौशल्यपूर्ण संवादातून आम्हाला एक खजिना प्राप्त झाला आहे आणि त्यासाठी त्या मुलाखतीबद्दलही त्यांचे मनपूर्वक आभार. आपल्या स्नेहालयाचे बाबा गिरीश सर आणि माई म्हणजे आपल्या प्राजक्त